भाई लोग वेलकम भाई लोग चैतन्य मोरेच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. चालू कर दे अंदर से. नाही ठीक आहे ठीक आहे. तर मी आता आफ्रिकेला चाललोय. माझ्या हा तिसरी कंट्री आहे माझा इंटरनॅशनल मध्ये. आणि ही कंट्री मध्ये मी जांबियाला झालो. हे माझं नवीन एक्सपिरियन्स असेल नवीन कंट्रीमध्ये नवीन लोकांसोबत नवीन भाषा नवीन प्रजा आणि त्यांचे रूल्स रेग्युलेशन्स नवीन असतील तर खूप सगळं नीट जाईल. तर मी कॅब केली आहे घरापासून निघालोय आपलं एअरपोर्टच्या दिशेने. आपली फ्लाईट 4 वाजताची आहे. आपली इथिओपिया एअरलाइन्सने झालोय आपण. लाईक वन वन स्टॉप असेल लेओव्हर तर ते अद्दीस अब्बास मध्ये असेल. अद्दीस अब्बास मधनं मे बी 3 तासाचा आपला लेओव्हर आहे. तिथून मग डायरेक्ट आपण लुसाका म्हणून एक जागा आहे जांबियामध्ये मेन त्यांची सिटी तिथे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्यांचा. तिथे आपण लँड करू. ऑलमोस्ट आपली जर्नी असेल इथून अद्दीस अब्बास पर्यंत 3-3.5 तास. तिथून 3 तासाचा लेओव्हर आहे आणि पुढे तिथून 3-3.5 तासाचा आय थिंक सो प्रवास आहे. आपको कुछ प्रॉब्लम नहीं हो रहा ना लाइट का? हाँ. कुछ नहीं यार भाई, ये बोलो ये भी चालू कर दो. नहीं 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 हाँ, स्प्लैश वगैरह दिख नहीं रहा ना इसके आप इतने अपने आदमी हो, इतने मस्त बात कर रहे हो, लिए. सब नहीं मिल रहे हैं दोस्त. आपका नाम क्या है बाय द वे? मेरा नाम नसीम है. नसीम जी यूपी से है. आणि हे ते दिवस रात्र काम करतात. आप आगे जाके बड़े आदमी बनने जरूर. मेरी दुआ आहे आपके साथ. म्हणजे आपल्याला एअरपोर्टला सोडतात ते. आईबद्दल सांगायचं की आई थोडीशी ही झालेली दुःखी झालेली रडविली झालेली जेव्हा तिला हक केलं जाताना. पण ठीक आहे आता दिवसभर असतो मी घरी म्हणून तिला एकटं वाटत नव्हतं एवढे दिवस. पण आता दिवसभर दादाही नसणार मी नसणार म्हणून तिला जास्त होतात ना रडू येतंय कारण की बोलायला कोण नाहीये. पण मी तिला नक्कीच व्हिडिओ कॉल करत जाईल. आई मी ब्लॉग बघत असशील तर तू टेन्शन घेऊ नकोस. मी माझी काळजी घेईन. तूही तुझी काळजी घे. दादा आहे दादासोबत दादा पण जगासोबत असेलच घरी. आणि दुःख दिवसभरात मी कधी व्हिडिओ कॉल करत जाईन. तू टेन्शन घेऊ नकोस. आणि दादा मम्मीची काळजी घे. चला बोलूयात नंतर. बाय. एअरपोर्टला आलोय. असं काहीतरी आपलं एअरपोर्ट दिसतं. आता आपल्याला बघायला पाहिजे गेट नंबर कोणता आहे इथिओपिया एअरलाइन्सचा. चेक इन करूयात बॅग आणि इंडिया विल मिस यू. बाय बाय. चेक इन करूया आणि पुढचा अपडेट मी तुम्हाला देतो थोड्या वेळात. काहीच आपलं सिक्युरिटी चेक झालंय फर्स्ट. आता आपण बॅगेज चेक इन करूयात आणि तिकीट घेऊयात आपली लागणार आहे. आता बघू आपण इथिओपिया एअरलाइन्स पे वाटतं तिथे हा बघा पब्लिक इथिओपिया एअरलाइन्स मिळाले. आपण तिकडे जाऊयात. लाईन दिसते थोडीफार खूप गर्दी कमी असेल. बघा गर्दी भरपूर आहे भाई लोक. मला वाटतं फ्लाईट फुल असेल आपली. आणि आपलं सिक्युरिटी चेक बाकी इमिग्रेशन बाकी. इमिग्रेशन मध्ये काय होतं ते सांगतो. सिक्युरिटी चेक मध्ये होप सो आपलं काय नसेलच कारण की ऑलरेडी आपला खूप एक्सपिरियन्स आहे फ्लाईटचा. आणि तुम्हालाही सजेशन देईन मी काही सिक्युरिटी मध्ये जास्त करून लिक्विड वगैरे अलाउड नाहीये. आणि तुमच्या बॅग चेक इन जे जातात म्हणजे खाली प्लेन मध्ये त्याच्यामध्ये तुम्ही काही इलेक्ट्रॉनिक गोष्टी टाकू नका कारण की परत त्या रिजेक्ट होतील आणि परत रेटिंग. आणि कारण की ते प्लास्टेबल असतात आणि अलाउड नसतात. जेवढे पण इलेक्ट्रॉनिक गोष्टी तुमच्या बॅटरीवाल्या असतील त्या सगळ्या तुमच्या हँडबॅग मध्ये घ्या ज्या तुम्ही कॅबिन मध्ये ठेवाल. सेकंडली तुमचे जे काही शॅम्पू वगैरे आहे ते तुमच्या चेक इन बॅग मध्ये जाऊ द्या. आणि सगळे डॉक्युमेंट्स कॅरी करा. हे पासपोर्ट असू देत तिकीट असू देत विजा असू देत सगळे तुमचं प्रॉपरली वेल्ड मॅनेज असलं पाहिजे. नाहीतर उगाच काहीतरी प्रॉब्लेम. आपलं चेक इन झालंय आपलं. बॅगेज चेक केलेत आपण. आता सिक्युरिटी चेकिंगला जाऊ. थोडासा इश्यू झालेला पण ठीक आहे त्यांनी कन्सिडर केलं कारण की आपला
फर्स्ट टाइम जांबियामध्ये, सर त्यांची रिक्वायरमेंट आहे की त्यांचेच इथोपियन एअरवेज मधनं रिटर्न तिकीट काढावी. सो तुमचा इमिग्रेशन पण झालंय आणि सिक्युरिटी चेक झालंय. सिक्युरिटीमध्ये काय प्रॉब्लेम नाही झाला आपल्याला. आणि इमिग्रेशनचं सांगायला गेलं तर थोडासा त्यांनी प्रश्न विचारले, साहजिक आहे ते विचारणं. आणि कुठे चाललाय, कशासाठी चाललाय, काय काम आहे, त्यांनी विजा वगैरे चेक केला. आणि इंग्लिशची बोर्डिंग आहे आपली 4:05 फ्लाईट टेक ऑफ होईल. So आपण आपल्या गेटवर जाऊयात. गेट नंबर आय थिंक सो 72 आहे. आपलं एअरपोर्ट असं आहे काही मुंबईचं. इथे सगळं शॉप्स आहेत. आपण श्री स्वामी समर्थ. आणि आपण जिकडे चाललोय जांबियामध्ये तिथे सर्व नीट व्हावं हेच प्रार्थना करा गाईस. आणि आपण गाइस गेट नहीं आ रहा है, बहुत थक गया हूँ. अभी जस्ट 69 पे 79 72 गेट मिल नहीं रहा है. मिल नहीं मतलब दूर बहुत है यार, थक गया. इस गेट नंबर 72 दिसलेला आहे. 71 72 होता. 78 गेट नंबर वरती चेंज केला आहे लोकांनी. बोर्डिंग झाली. माझी एक चूक झाली माझ्याकडे. मी वेब चेकिंग नाही केलं. माझी विंडो सीट होती 54A मध्ये दोन्ही फ्लाईट मध्ये. दुसऱ्या फ्लाईट आजीजाबाद वरनं पण तिथे माझी विंडो सीट होती. तर एक ओळखीची भेटली मला. आणि मला मिडल सीट भेटले दोन्ही फ्लाईट्स मध्ये. तर तुम्ही वेब चेकिंग करत जर असतील तर त्या फ्लाईट्सच्या, कारण की काही फ्लाईट्सच्या वेब चेकिंग नंतर डायरेक्ट आपल्याला तिथे बॅगेज क्लेमच्या इथे बॅगेज चेकिंगच्या इथे घ्यावे लागते. बट ठीक आहे, नेक्स्ट टाइम लक्षात येईल आपल्या एक्सपिरियन्स वरनं. आणि थोड्याच वेळात आपलं टेक ऑफ होईल फ्लाईट. ठीक आहे, तिची आता मोस्टली 3:33 4:05 अजून हाफ एन आवर आहे. आता आराम करू. त्याबद्दल बोलायला गेलं तर आपल्याला एक ते स्क्रीन आहे, मे बी मूवीज वगैरे बघता येईल. आय डोंट नो काय मूवीज वगैरे आहेत, गेम्स वगैरे खेळता येईल. आणि कॉफी वगैरे होल्डर आहे. इथे ट्रे आहे जेवणासाठी. एक आपल्याला ब्लँकेट सारखं दिलंय, शाल सारखं. आणि एक उशी आहे. बाकी इंटिरियर फ्लाईटचं असं आहे. ओल्ड आहे जरा, जुनी आहे, पण मे बी मोठी आहे फ्लाईट वगैरे गेली तर ॲज पर नॉर्मल फ्लाईट पेक्षा आपल्या. आणि ठीक आहे, चांगलं आहे. मी लावलाय थोड्या वेळात. आपल्याला ब्रेकफास्ट आहे, त्याच्यामध्ये केक आहे, आय थिंक इडली आणि सांबार आहे, ते शेवया सारखं काहीतरी आहे, ब्रेड आहे, फ्रुट्स आहेत, आणि जाम आहे, बटर आहे. ज्यूस सांगितलेला, ज्यूस नाही पण पाणी घेतलं साप लागलं. गरम होतात आणि कूलिंग केलं म्हणून वाटत नाही काय. फ्लाईट लँड झाली आपली मगाशी इथोपियामध्ये अदिस अब्बास एअरपोर्टला. आणि आपलं सिक्युरिटी चेक झालं तिथे. आता मी माझ्या गेटला चाललोय. माझे ते ओळखीचे भेटले, माझ्या दुसऱ्या जुन्या कंपनीतले. त्यांच्यासोबत बोललो, खाल्लं वगैरे आम्ही दोघांनी. ते पण त्यांची फ्लाईट होती घानाला, ते गेले तिथून 8 वाजता 9 वाजताचा काहीतरी त्यांची फ्लाईट होती. पण एअरपोर्टला आलो इथे बघा. काही शॉर्ट्स तुम्हाला दाखवू एअरपोर्टचे. इथल्या एअरपोर्टचा मोठा एअरपोर्ट आहे तसं बघायला, आणि खूप गर्दी आहे आज एअरपोर्टला. आणि पुढचं अपडेट नाही देईन अजून काय असेल तर, काय आपलं फ्लाईटच्या बद्दल वगैरे काय, जर ऑन टाइम आहे की नाही ते सांगतो तुम्हाला. भरपूर चालायचं आहे गाईस, वाट लागते एअरपोर्टला चालायचं म्हटलं तर. बाय. हे बघा गाईस, इथोपियाचं एअरपोर्ट इथे मस्त वाटतंय ना.
मला बाहेर जाता नाही येणार. इथोपिया बघा इथून बाहेर दिसत असेल तुम्हाला आपली. भरपूर गर्दी आहे आज, म्हणजे सकाळचं टाइम असल्यामुळे मे बी गर्दी असेल. बघा गाईस इथोपिया कसं दिसतं इथून. नक्की एक दिवस असं होईल की या कंट्रीमध्ये पण जाऊ आपण. आपल्या या कंट्रीचा पण स्टॅम्प लागेल आपल्याकडे. होप सो. टच वूड, पण नाही तर वूड नाहीये. आणि इथून डीफाय आपला फायनली आलंय. डीफायला आलोय आपण. थोडासा आता मी फ्रेशन अप होतो तिथे वॉशरूमला जाऊन. एअरपोर्ट इकडे काम करता आपण. मस्तपैकी आपली 9:20 बोर्डिंग आहे. आणि वैताग आला यार. लेओव्हरचा खूप वैताग असतो यार. काय कायचे तर कसे लोक 12-12 तासाचं लेओव्हर करतात काय माहिती. आता तरी 3 तासात जाते, त्याच्यातलं तर 1 तास बोर्डिंग मध्येच जातो. पण आणि 1 तास तर तिथे चेक इन मध्ये आणि थोडा फ्रेशन अप पुण्यामध्ये जातो. 1 तास टाइमपास. आता काय एक वायफाय कनेक्ट केलेत इथोपियाच्या एअरपोर्टचे. आणि बोर्डिंगची वाट बघतो. आपलं D5 ला आहे आणि इथून आपलं थोडासा आरामाचं इथे जागा आहे, स्लिपिंग सारखं असं. थोडंसं झोपून वगैरे आपण तुम्ही आराम करू शकता असं. आणि मागेच तिथे एअरपोर्ट आहे आपला, तुम्ही बघायला. आणि तिथून समोर आपलं बोर्डिंग वगैरे चालू होतं. थोडंसं मग काही खाल्लं. तिथे खाण्याचे वांदे तुम्हाला काहीच, तर तुम्ही प्रिपेअर्ड राहा की नॉनव्हेज वगैरे खायला लागेल तुम्हाला एअरपोर्टला. व्हेज असं भेटणार नाही, कारण की ते व्हेज असं कन्सेप्ट नाही बाहेरच्या देशात. व्हेजीज वगैरे सॅलड वगैरे पण मुश्किलने मिळतं. आणखी लोकांना पण त्यात पण व्हेज म्हणजे एग इज व्हेज असं त्यांना वाटतं. मग ते अंड वगैरे पण टाकतात. सो प्रिपेअर्ड राहा थोडंसं. आणि जर तुम्हाला खायला वगैरे तुम्ही तुमच्या बॅगेमध्ये कॅरी करा ट्रॅव्हलिंगमध्ये. पण तुम्ही जिथे तुमचं डेस्टिनेशन असेल तिथे रेस्टॉरंट वगैरे भेटतीलच तुम्हाला. इंडियन्स किंवा असं सँडविच टाईप वगैरे तुम्ही घेऊ शकता. बेस्ट तुमची सगळे सांगायला गेलं ट्रॅव्हल रिलेटेड ऍक्सेसरीज वगैरे तुमचे, मी थोडंसं डिस्क्रिप्शन मध्ये माझ्या इंडिया टाकेनच. बोर्ड केलंय मी आता नेक्स्ट फ्लाईट मध्ये. वरनं आपली फ्लाईट लागते ऑलमोस्ट 3 तासाचा प्रवास इथून अजून. ते 1 वाजता पोहोचेल तिथल्या आफ्रिकन टाइम नुसार. आणि आपली सीट नंबर आहे 25H. जसं बोललोय मी तुम्हाला, माझी सीट होती विंडो, भेटली मला मिडल. ठीक आहे, कर्मा माझा असेल कर्मा. आणि सांगायला गेलं तर फ्लाईट पण सेमच आहे, तेवढीच आहे, ड्रीम लाईनर आहे. 3x3x3 ची सीट्स आहेत सगळ्यांचे. आणि फ्लाईट मला वाटत नाही एवढी भरलेली आहे, पण ठीक आहे. असं वाटतंय की आहेत पब्लिक बऱ्यापैकी जे जांभ्याला जातात. आणि ह्याच्यामध्ये आपलं मील इन्क्लूड आहे. पोट तर करताय, बघूयात आता, खाऊयात काय भेटेल त्यानुसार कसं असेल. लंच आलंय. मी व्हेज सांगितलं, कारण की आय डोंट नो चिकन कसं असेल यांचा. ह्याच्यामध्ये लोकांनी हे दिले पल्सेस बॉइल्ड वाले. ओके. त्याच्यानंतर ब्रेड आहे, समथिंग स्वीट, आय थिंक सो इज पायनॅपल. त्याच्यानंतर मे बी चीज आहे प्रोसेस्ड. देन बटर आहे, राईस, आय थिंक सो डाल आहे, आणि सम वेजीज. करते राईस चांगला आहे, टेस्टी. समथिंग त्याचे चिली आहे, त्याचं फ्लेवर्ड आहे थोडंसं. बाकी टेस्ट चांगली आहे त्याची बघायला गेलं तर. आपण राईस टेस्ट करू थोडं.
गुड गुड गुड. म्हणजे ऍटलिस्ट त्यांनी इंडियन ट्राय बनवायचा प्रयत्न केला. नवीन ट्राय करतोय. ब्रेड मध्ये ते चीज टाकलंय आणि पल्सेस टाकलेत. ट्राय कर. चांगलं. हो ट्राय करूयात कसं लागतंय. चांगलं लागतंय. पूर्ण काय गोड जास्त. चांगलं पण लागतं. हेच बाथरूम मध्ये आपण प्लेनच्या. सो बाथरूम असं असतं. बघायला गेलं तर एक मोड आहे. इथे डस्टबिन आहे. इथे टिश्यू पेपर. इथे मिरर. तुम्हाला काय कॉस्मेटिक वगैरे इथे काही लोकांचं टिश्यू पेपर असतं. सोप आहे. आणि मग अशा प्रकारे हे बाथरूम आहे. छोट स्वीट. चुकून सुद्धा सिगरेट आणू नका. सिगरेट अलाउड नाही करायचं. तर गाईज हा जांबियाचा एअरपोर्ट आहे. आपण लँड झालो सेफली आणि मी चाललो इथून ह्याला विजा वगैरे स्टॅम्प केला. हे जांबियाचं बाहेरचं बोलतात ना एक्झिट आहे. त्याचा मस्त नेचर होता. पण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूयात.